ते वाढवले आहे त्यामध्ये खरं तर संत्रा उत्पादक शेतकरी पहिलेच अडचणीत आहे. म्हणजे किमान एका वेळचा पण पैसा सध्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याला मिळत नाही आहे आणि त्याची मोठी अडचण निर्माण झालेली आहे. पहिलेच तर गळण जास्त आहे. कुठल्याही प्रकारचं लक्ष सरकारचं संत्रा उत्पादक शेतकऱ्यावर नाही, त्याला वाऱ्यावर सोडलेलं आहे संत्रा उत्पादक शेतकऱ्याला. आणि एका इकडे आयात शुल्क वाढल्यामुळं निर्यातीमध्ये काही सबसिडी द्यायला पाहिजे होती, ते पण सरकार देत नाही. तिकडे नितीनजी गडकरी भाजपाचे कॅबिनेट मंत्री आहे, मुख्यमंत्री विदर्भातले आहे आणि विदर्भातच सगळ्यात जास्त संत्रा होत असताना मुख्यमंत्री आणि गडकरी साहेबांना पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे. ते आता सांगतात का नवीन कलमा लावा, पण आज जे आपण पाहतोय, आज जे संत्रा उत्पादक शेतकऱ्याचा मोठे प्रॉब्लेम उभे राहिले, त्यासाठी मला वाटते खरं तर त्यांना एक पॅकेज जाहीर करणं गरजेचं आहे. आम्ही जे मागणी केली होती का संत्रा उत्पादक शेतकऱ्याला MRGSमधून जसं 3 वर्षासाठी लागवडीचा खर्च करतो तसं 3+5 असं जर केलं तर 3 वर्ष लागवडीनंतर 6 वर्षानंतर 1 वर्षानंतर 2 वर्ष 1 वर्ष आड 1 वर्ष आड असं जर त्याला MRGSमधून मजुरीचा खर्च कव्हर केला तर ह्या भागात टिकू शकतं. नाहीतर विदर्भातून कायमचा संत्रा हद्दपार होण्याची शक्यता टाळता येत नाही.